साठी सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचंय ladkibhin.maharashtra.gov.in याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली. इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. हा एक बॉक्स दिसेल. या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हे ई-केवायसीचं पेज ओपन होईल. याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. इथं आल्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक ज्या लाडक्या बहिणीची केवायसी करायची आहे, त्या लाडक्या बहिणीचा आधार नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा आहे तसा तिथे टाकायचा आहे. त्यानंतर आधार प्रमाणीकरणाची संमती जी आहे, मी सहमत आहे या ऑप्शनवरती टिक करून ओ-टी-पी पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे. आधार नंबर टाकून ओ-टी-पी पाठवल्यानंतर इथे पहा, लाडक्या बहिणीच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल, त्या मोबाईलवरती ओ-टी-पी पाठवण्यात आलेला आहे. तो ओ-टी-पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे सर्व्हर प्रॉब्लेम असू शकतो, एरर तुम्हाला येऊ शकतात, तर थोडा वेळाने पुन्हा तुम्ही प्रयत्न करू शकता. सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. आता आपण सबमिट केलेलं आहे, तर इथे तुम्हाला वॉर्निंग येईल, की ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या वडिलांची किंवा पतीची म्हणजे फादर किंवा हसबंड यांची माहिती द्यायची आहे. तर बाहेर क्लिक करायचं आहे. वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर इथे तुम्हाला टाकावा लागणार आहे. आधार नंबर इथे वडिलांचा किंवा पतीचाच टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. मी सहमत आहे वरती क्लिक करून ओ-टी-पी पाठवावरती क्लिक करायचं आहे. आता भरपूर जण म्हणतील, आम्हाला पती नाहीये किंवा वडील नाहीयेत किंवा दोन्ही नाहीयेत. तर या संदर्भातली काही अपडेट नाही. यामध्ये अजून कोणताही ऑप्शन आलेला नाही. जर यामध्ये काही बदल केला, तर आपल्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल. तर इथे ओ-टी-पी पाठवा वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या वडिलांच्या आधार कार्डला किंवा तुमच्या पतीच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल, त्यावरती ओ-टी-पी पाठवला जाईल. तो ओ-टी-पी